लोकसभा निवडणूक चेक पोस्टवरील कर्तव्यावर दारू पिऊन येणं भोवलं. कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. कडेगाव तालुक्यातील रायगाव चेक पोस्टवरील प्रकार. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील रायगाव इथे तपासणी पोस्ट उभारण्यात आले. या चेकपोस्ट नाक्यावरील कर्तव्यावर असणारा एक कर्मचारी दारू प्राशन करून आल्याचं पथक प्रमुखांच्या पाहणीत समोर आलं. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. राहुल ज्ञानू पवार, वय वर्ष 38, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कडेगाव असं संबंधित कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 11 एप्रिल रोजी महादेव बाबूराव चव्हाण, पथक प्रमुख, हे रात्री 8 वाजता रायगाव चेकपोस्टवर गेले असता राहुल पवार चेकपोस्टमध्ये मद्यप्राशन करून आलेले होते. नंतर ते गेले. याबाबत पथक प्रमुख महादेव चव्हाण यांनी भ्रमणध्वनीद्वारे आचारसंहिता कक्ष प्रमुख यांना कळवले. यानंतर 12 एप्रिल रोजी राहुल पवार हे पुन्हा मद्यप्राशन करून रात्री उपस्थित झाले. त्यावेळी राहुल पवार हे हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करण्यासाठी हजेरी पत्रक मागणी करत होते. त्यांना हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करू दिली नाही. याबाबत आचारसंहिता कक्ष प्रमुख यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवले. 13 एप्रिल रोजी राहुल पवार हे चेकपोस्टवर गैरहजर होते. पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी सहाय्यक निवडणूक अधिकारी रणजित भोसले यांच्याकडे पथक प्रमुख यांनी कळवली. कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून येत असल्याने राहुल पवार यांच्या विरुद्ध बुकेश्वर प्रकाश गोडगे यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज. एकच नजर चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.